नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी. शासकीय रुग्णालयात शिपाई पदावर नोकरी लावण्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीची 1 लाख रुपयांची फसवणूक केली. सागर शिवराम आगवान, वय वर्ष 30, राहणार बोफखेल, पुणे यांनी या प्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रद्युम्न चव्हाण, वय वर्ष 27, राहणार इंदापूर, पुणे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खासगी कंपनी पूजा इंजिनिअरिंग आणि कंत्राटदार रेव्हिटेक इंजिनियर यांनी विनापरवाना रोहित्र बदलल्यानं चाकण MIDC टप्पा क्रमांक 3 मधील 350 कंपन्यांचा वीजपुरवठा शनिवारी 9 सप्टेंबर रोजी दुपारी तब्बल 32 मिनिटे खंडित झाला होता. त्यामुळे महावितरणचे 22 लाखांचे आर्थिक नुकसान झाले. संबंधित कंत्राटदार आणि कंपनी व्यवस्थापनाच्या विरुद्ध महाळुंगे MIDC तालुका खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी महाळुंगे MIDC पोलीस ठाण्यात रविवारी याबाबत फिर्याद दिली आहे. बँकेची गोपनीय माहिती घेत एका व्यक्तीच्या बँक खात्यातून 50,000 रुपये परस्पर ट्रान्सफर करून घेत फसवणूक करण्यात आली. ही घटना चरोली खुर्द या ठिकाणी घडली. या प्रकरणी 9 सप्टेंबर रोजी आळंदी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विजय आनंद सावकारे, वय वर्ष 43, राहणार चरोली खुर्द, तालुका खेड यांनी या प्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी हे घरी असताना अज्ञाताने त्यांच्या बँक खात्याची गोपनीय माहिती घेतली. त्या माहितीच्या आधारे अज्ञाताने फिर्यादी यांच्या बँक खात्यातून परस्पर 50,000 रुपये ट्रान्सफर करून घेतले. या प्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर आळंदी पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत. चासकमान धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर ओसरला आहे. त्यामुळे चासकमान धरणातून भीमा नदी पात्रामध्ये सोडण्यात आलेला विसर्ग आज रविवारी 10 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजता बंद करण्यात आला आहे. तसेच अतिवाहिनीद्वारे नदीमध्ये 290 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानुसार विसर्ग पुन्हा कमी जास्त करण्याची शक्यता आहे, असे चासकमान धरण प्रशासनाने सांगितले आहे. मागील 2 दिवस झालेल्या पावसाने भामा आसखेड धरणातील पाणीसाठा 2% वाढला आहे. मागील अनेक दिवस धरण 89% अडकून पडले होते. मात्र पुन्हा पावसाचा जोर ओसरला असल्यानं यंदा हे धरण भरणार का, असा प्रश्न या निमित्तानं निर्माण झाला आहे. भाजपची जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हा सरचिटणीसपदी डॉक्टर ताराचंद कराळे, संजय रौधळ, तर उपाध्यक्षपदी सुदर्शन चौधरी, प्रवीण काळभोर यांची निवड करण्यात आली. भारतीय जनता पक्ष पुणे जिल्हा उत्तरचे अध्यक्ष शरद बुट्टे पाटील यांनी या पक्षाची जिल्हा कार्यकारिणी जाहीर केली. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर करण्यात आलेल्या जिल्हा कार्यकारिणीत उत्तर पुणे जिल्ह्यातील अनेकांचा समावेश करण्यात आला आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे झालेले नुकसान या जोखमीच्या बाबी अंतर्गत जिल्ह्यातील अधिसूचित पीक विमा क्षेत्रातील बाजरी, कांदा, सोयाबीन, भुईमूग, तूर आणि इतर पिकांकरता संभाव्य विमा नुकसान भरपाई रकमेच्या 25% आगाऊ रक्कम विमाधारक शेतकऱ्यांना द्या, असे आदेश जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख यांनी HDFC इर्गो जनरल इन्शुरन्स विमा कंपनीला दिले आहेत. आज दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास एका वयोवृद्ध इसमाचा पाय एसटी खाली गेल्यानं मोडला आहे. राजगुरुनगर एसटी बस स्थानकात ही घटना आज दुपारी घडली असून बंडू कडुसकर असे यातील जखमी व्यक्तीचे नाव आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल बाबा राक्षे यांची पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने निष्ठावंत शिवसैनिकांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. पुणे जिल्हा संपर्क प्रमुख उपनेते आमदार सचिन आहेर आणि मुलुख मैदानी तोफ उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या मार्गदर्शनाखाली निष्ठावंत शिवसैनिकांचा मेळावा सोमवार दिनांक 11 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजता मंचर या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती खेड तालुका प्रमुख रामदास धनवटे यांनी दिली. खेड सेज बाधित शेतकऱ्यांना 15% परतावा शासकीय पातळीवरून लवकर मिळावा यासाठी उद्योग मंत्री व MIDC कार्यालयास निवेदन देण्यात आले आहे.
चाकण MIDC म्हणजे फुगवटा असून इथे अजूनही मूलभूत समस्यांची स्वानवा आहे. आम्ही एवढे उद्योग आणले, इतक्या कोट्यावधीची गुंतवणूक झाली असे सांगणारे राज्य सरकार येथील उद्योगांना साधी अखंडितपणे वीजही देऊ शकत नाही. त्यामुळे नवीन कंपन्या तर सोडाच, परंतु सध्याच्या परिस्थितीत येथे सुरू असणारे उद्योगही इतर राज्यात आपला उद्योग हलवण्याच्या तयारीत असल्याचे उद्योजक पुढे येऊन सांगत आहेत. उद्योगांना अखंडित वीज पुरवठा द्या असे फलक घेऊन चक्क उद्योजक रस्त्यावर उतरणे हे शासन आणि महावितरणचे अपयश असल्याचे मानले जात आहे. वाहन उद्योगाची पंढरी असा लौकिक असलेल्या चाकण MIDC मध्ये मागील 10 वर्षात नवीन गुंतवणूक आली नसल्याने केंद्र शासनाच्या धोरणाबाबत मोठा संभ्रम निर्माण झालाय. मोहकल तालुका खेड येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर पार पाडले. या उपक्रमाचा या भागातील मोहकल, सायगाव, कानेवाडी, कडूस, चासकमान, वेताळे इत्यादी गावातील अनेक नागरिकांनी फायदा घेतला. या शिबिरामध्ये 534 नागरिकांची तपासणी करण्यात आली. खेड तालुक्यातील डेहणे गावात गणपतीची लगबग चालू आहे. सजावटीची कामे वेगात सुरू असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. भामाआसखेड धरणाचे पाणी शहरांना देण्यात येत आहे. संपूर्ण धरण बिगर सिंचनाकडे वळवण्यात आले आहे. याचा स्थानिक धरणग्रस्त शेतकऱ्यांमध्ये मोठा रोष आहे. स्थानिक शेतकरी काय सांगतायत, प्रातिनिधिक प्रतिक्रिया पाहूया. माझे नाव गणेश गणपत साळुंके, राहणार शिवे. मी पुनर्वसित बाधित शेतकरी असून माझी या धरणामध्ये 5 एकर जागा गेलेली आहे. आज 30 वर्ष पूर्ण होऊन सुद्धा हायकोर्टाने निकाल देऊन सुद्धा शासनाने आम्हाला अजूनही जमिनीचा ताबा अजूनही कुठे दिलेला नाही. आज आम्ही अशा अडचणीत सापडलेलो आहे की इकडं आड आणि तिकडं विहीर. या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना विकलेलं पाणी, हे पाणी आता शहरामध्ये झालेलं आहे. हे पाणी फक्त आता पाण्यासाठी मिळणार आहे. खाली प्रचंड लिटरवरती पैसा कमवून शेतकऱ्यांना उपाशी मारण्याचं काम सरकारने ठरवलेलं आहे. कुठेतरी थांबावं आणि त्यांच्या जमिनी बाधित झालेल्या आहेत. त्यांना कुठेतरी पुनर्वसित जमीन मिळावी एवढीच शेतकऱ्याची अपेक्षा. खेड तालुक्याच्या दुर्गम पश्चिम भागातील कळमोडी धरण परिसरात जाण्याचे रस्ते अत्यंत दयनीय आहेत. किमान रस्ते व्यवस्थित करावेत अशी स्थानिक नागरिकांची मागणी आहे. नामदेव नाईक, कळमोडी. काय समस्या आहे त्या गावामध्ये? समस्या अशी आहे का चिखलगाव ते कळमोडी धरणापर्यंत अजिबात रोड नाही. बरं, तुम्ही कुणाकडे पाठपुरावा केला होता का? पाठपुरावा केला तर आमदारांकडं. बरं, मग काय झालं? आमदारांका आत्ता गेला होता ह्या वर्षी. आत्ता मी धरणाचं पूजनला आले ना त्यावेळेस आमदारांका पाठपुरावा केला होता. बरं आमदारांनी शब्द दिला की आम्ही करतो म्हणून. बरं, अजून काय वेगळ्या समस्या आहेत गावामध्ये? आज कळमोडी गावामधली ती जमीन कोणती? ती पॉली झाली. बरं, त्या रस्त्यामध्ये आपला तोच आहे. तो गावातून वर गेला तोच रस्ता आहे. हा शिरगावपर्यंत गेला तोच रस्ता. खेड तालुक्याच्या दुर्गम पश्चिम भागातील चिखलगाव येथे विविध समस्या मागील अनेक वर्ष जैसे थे आहेत. स्थानिक नागरिक काय सांगतायत पाहूयात. माझं नाव बाबूराव नारायण गोपाळे. गाव चिखलगाव असं छोटंसं गाव असून 2000 घरांची वस्ती असून एक कळमुडी धरणाच्या पायथ्याशी बसलेली आहे. तरी या गावाची दुर्मिळता अवस्था असल्यामुळे सर्व डोंगराच्या कडेने बसलेले हे गाव पर्यटक असल्यामुळे इथं लोकांचे बरेच आवक असल्यामुळे हे गाव असं दुर्मिळ असते. रस्त्याची परिस्थिती खड्डे असल्यामुळे याच्याकडे कोण लक्ष देत नाही. खेड तालुक्यातील तळेघर भागातील शेतकऱ्यांच्या दोन्ही बसून भामाआसखेड आणि चासकमान ही धरणे आहेत. मात्र गावाच्या पाण्याचा प्रश्न जैसे थेट असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे नाव काय आहे. तुमचं? अल्ताफ मोहम्मद जमादार. काय पाण्याची सोय म्हणजे खेड तालुक्यात इकडे चासकमान आहे, इकडे भामाआसखेड आहे. पण मधल्या पट्ट्याला पाणीच नाही आहे. मधून कॅनेलचा सोर्स झाला पाहिजे. आणि आता 2 दिवस पावसावर सगळं उघडं चालतंय. पाणी तर नाही आहे. पाऊस झाला आता म्हणून सोयाबीनचं पीक नाही तर पूर्ण गेलंच होतं. श्री गणरायाचे 19 सप्टेंबर रोजी सर्वत्र आगमन होत आहे. त्यानिमित्त आळंदी शहरातील नगरपालिका चौक, दत्तनगर, घुंडरे आळी, तुळजाभवानी चौक, वडगाव चौक, चाकण चौक, केळगाव रोड, मरकळ रोड इत्यादी अशा विविध ठिकाणी तेथील गणेश मंडळांची जोरदार तयारी सुरू आहे.
महाराष्ट्र राज्य भारतीय जनता पक्षाचे निमंत्रित सदस्य शिरूर लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे नेते डॉक्टर राम गावडे यांना आज पिंपरी चिंचवड शहरात पिंपरी चिंचवड कलाकार महासंघ यांच्या वतीने समाजरत्न पुरस्कार देण्यात आला।